नमस्कार, मी रेणुका. हे माझं पहिलं पुस्तक. मी पाहिलेलं माझं पहिलं स्वप्न, पहिलं प्रेम, पहिलं स्वप्न. माझ्या आयुष्यातील त्या गोड, नाजूक आणि हळूवार क्षणांची आठवण घ्यायला मी तुम्हाला आमंत्रित करते. तर सूर्योदयाच्या शांत किरणातून माझ्या मनात एक प्रश्न जन्म घेतो. पहिलं प्रेम हे फक्त प्रियसी प्रियकरापुरतीच मर्यादित असतं का? आईच्या हातातलं लहान बाळाचं उबदार बोट, वडिलांची दिसणारी निस्वार्थ काळजी आणि प्रेम, जीवाला जीव देणारं बहीण भावांचं प्रेम, कॉलेजच्या मित्रमैत्रिणींचं निर्मळ असं हास्य, हे सगळं माझ्या मते पहिल्या प्रेमाची वेगवेगळी रूपं आहेत. प्रत्येक नात्यात आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर एक शुद्ध भावना जन्माला येते आणि तीच भावना आपलं पहिलं प्रेम, पहिलं स्वप्न घडवते. जशी तुम्ही या पुस्तकाची पानं उलटवाल, हळूहळू उलटवाल, तेव्हा पहिलं प्रेम, पहिलं स्वप्न हे फक्त पुस्तक न राहता आपल्या आयुष्याचं एक आगळं वेगळं भाग बनेल. जर तुम्हीही तुमच्या पहिल्या प्रेमाला आणि पहिल्या स्वप्नांना जपता, तर या पुस्तकातून त्या शुद्ध भावनांना नव्याने अनुभवून पाहिलं नक्की पहा आणि नक्की कळवा तुम्हाला हे पुस्तक कसे वाटले. तर आजच खरेदी करा पहिलं प्रेम, पहिलं स्वप्न, एक आगळा वेगळा अनुभव नात्यांचा. धन्यवाद.